बोंजू, मी आहे प्रिया आणि आज आपण जाणून घेणार आहोत फ्रेंच इलेक्शनचे असे काही सरप्रायझिंग फॅक्ट्स की ते तुम्हाला बघून वाटेल की अरे हे असं होतं. फ्रान्समधल्या इलेक्शन्स मोठ्या होर्डिंगशिवाय होतात. इथलं एक पेम्पलेट आम्हाला मिळालं होतं ट्रेन स्टेशनवरती आणि इथे डेडिकेटेड साईट्स असतात. तिथेच तुम्ही फक्त पोस्टर लावू शकता आणि त्या पॅम्पलेटवरच्या साईटवरचं कंटेंट मी तुम्हाला आता दाखवते. हे ट्रान्सलेटेड आहे ऑफकोर्स. तर त्यांच्या अजेंडा वगैरे, त्यांचे कॅन्डिडेट्स आणि सजेशन्स घेण्याचे वेगवेगळे फील्ड्स इथे अवेलेबल होते. आणि हे एक वोटिंगचं ठिकाण होतं आणि हा त्याच्या आजूबाजूचा एरिया. एवढं शांततेत सगळं सुरू होतं तिकडे. तर पहिला मुद्दा की कोण कोण वोट करू शकतं, तर इथे पण वयाची 18 वर्ष पूर्ण केलेले सगळे फ्रेंच सिटीजन वोट करू शकतात आणि आम्ही फ्रेंच सिटीजन नाही आहोत तर आम्ही नाही करू शकत. दुसरी गोष्ट 18 वर्ष पूर्ण आणि युरोपियन युनियनचे मेंबर कंट्रीज आहेत त्यांचे जे नागरिक आहेत पण जे इथे राहत आहेत ते लोकल इलेक्शनला वोट करू शकतात. त्यानंतर अजून एक सरप्राइझिंग गोष्ट म्हणजे की इथले जे लोकल इलेक्शन इव्हन प्रेसिडेन्शियल इलेक्शन 2 राऊंड मध्ये होतात. तर पहिला राऊंड आज आहे 15 मार्चला आणि दुसरा राऊंड असणार आहे पुढच्या रविवारी. तर इथे अशी सिस्टीम आहे की जर कुणाला बहुमत नाही सिद्ध झालं या राऊंड मध्ये तर पुन्हा सगळ्यांना वोट करावं लागतं सेकंड राऊंड मध्ये. आणि इथे जनरली असं म्हणतात की पहिलं राऊंड लोक मनानी वोट करतात आणि दुसरं डोक्यानी. तर दुसरा राऊंड थोडा टॅक्टिकली लोक वोट करतात. आणि इथली जी कम्युन म्हणजे बेसिक म्युन्सिपल सिस्टीम आहे, तर कितीही छोटी असो किंवा पॅरिससारखं मोठं शहर, या सगळ्यांची इलेक्शन आजच्या दिवशी आणि पुढच्या आठवड्यात आहे. म्हणजे जवळपास 35,000 ठिकाणची इलेक्शन ॲट अ टाइम होते. हे माझ्यासाठी खूप नवीन होतं कारण आपल्याकडे थोड्या हिस्सांमध्ये होतात, पण इथे पूर्ण फ्रान्समधल्या सगळ्या कम्युनची इलेक्शन एकाच वेळी होते. आणि ही एवढी विकसित डेमोक्रेसी असून सुद्धा आजही इथे बॅलेट पेपरचा म्हणजे पेपर बेस्ड इलेक्शन्स होतात. इथे ईव्हीएम्स वापरले जात नाहीत आणि या पाठीमागे वेगवेगळे कल्चरल रिझन्स आहेत, त्यानंतर सिक्युरिटी रिझन्स आहेत आणि लोकांचा अजूनही डिस्ट्रस्ट आहे की हॅकिंग होऊ शकते मशीनची वगैरे वगैरे. त्यामुळे इथे अजूनही लोक बॅलेट पेपरनी वोट करतात. तर जे कोणी इलेक्शनला उभे आहेत त्यांच्या प्रत्येकांचा बॅलेट पेपर तिथे असतो आणि जनरली लोक सगळे उचलतात आणि एकावर शिक्का मारून ते टाकतात पेटीमध्ये. पण असंही होतं की काही काही वेळेला लोक जे ते वोट करू इच्छितात त्यांचंच फक्त उचलतात, त्यामुळे ते डिस्क्लोज की याचं वोट याला गेलंय असं. आणि फ्रेंच इलेक्शनमध्ये जरी पोस्टल वोट नसले तरी प्रॉक्सी वोट असतं आणि त्याच्यासाठी बरेचसे डॉक्युमेंटेशन करावे लागतं. त्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रोसेस आहे आणि तुम्ही जर त्या दिवशी मतदान नाही करू शकत तर तुम्ही कुणाला तरी निवडू शकता जो तुमचं वोट तिथे जाऊन करू शकतो तुमच्या वतीने. याला बरीचशी मोठी प्रोसिजर आहे आणि ज्याला तुम्ही प्रॉक्सी म्हणून निवडणार आहात तोही एक व्हॅलिड मतदान करणारा असावा. हे त्याला पाठीमागची कंडिशन आहे. हे तर झालं मतदानाविषयी. आता मतमोजणी कशी होते, तर जनरली 8 पर्यंत मतदान केंद्र ओपन असतात आणि त्यानंतर लोकल जे काही मतदान करण्याचे ठिकाणं आहेत जसे की स्कूल, चर्च आणि अजून तिथे लोकली पहिल्यांदा मतमोजणी होते आणि त्यानंतर सगळ्या लोकल ठिकाणांची मतं एकत्रित केली जातात. हॉटेल द व्हील म्हणजे सिटी हॉल किंवा टाउन हॉल म्हणू शकतो आपण लिटरली. पहिल्यांदा जेव्हा मी हॉटेल द व्हील वाचलं होतं ऑन दी ओल्ड टाउनमध्ये त्याची बिल्डिंग आहे, तर तेव्हा मला असं वाटलं होतं की हे एखादं मेन हॉटेल आहे या सिटीचं. पण मग तिथे सगळे असे फ्रेंच झेंडा होता आणि अजून बरेचसे झेंडे होते. तर मग कळालं काहीतरी गव्हर्नमेंटची बिल्डिंग आहे आणि मला खूप वेळानंतर कळालं की हे आपल्याकडे कसं महानगरपालिकेची बिल्डिंग असते तसं प्रत्येक टाउनचं हॉटेल द व्हील असतं, म्हणजेच टाउन हॉल असतं.
आणि हे जेव्हा ऑपेल द व्हील मध्ये सगळी एकत्रित केलेली मतमोजणी जेव्हा काउंटिंग पुन्हा होत असते तेव्हा ते पब्लिकली होते, म्हणजे कोणीही पब्लिकली तिथे एंटर करू शकतं. आणि हे याच्यासाठी की ट्रान्सपरन्सी राहावी. आणि ते इवन ऑपेल द व्हीलच्या पुढे ते काउंट्स वगैरे बोर्डवरती लिहितात किंवा डिस्प्ले करतात. जर आपल्याला आता चान्स मिळाला तर आपण ते जाऊन नक्की बघू. असं काहीसं वातावरण होतं तिकडे. आणि हे जिंकलेले आहेत जे की 1995 पासून या सिटीचे मेयर आहेत. आणि या वेबसाईटवरती प्रत्येक वॉर्डमधून कोण जिंकून आलं त्याची यादी होती. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. थँक्यू.